नमस्कार, मी सौ नेहा देशपांडे, सखी कट्टा चॅनल मधील एक सखी. आपल्या सर्वांचं सखी कट्टा चॅनल मध्ये खूप 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 स्वागत आहे. प्रथमतः आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना सखी कट्टा चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. खरं तर प्रत्येक मानव जातीच्या जन्माचं कारण म्हणजे स्त्री. प्रत्येक नात्याची एका दोरीमध्ये गुंफण घालणारी उत्तम कलाकार म्हणजे स्त्री. चूल आणि मूल हे तिचं कुंपण तोडून घेतलीये तिनं उंच भरारी. चूल आणि मूल हे तिचं कुंपण तोडून घेतलीये तिनं उंच भरारी. प्रगती पथावरून कधीच येऊ शकत नाही ती आता माघारी. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कमवलंय तिनं तिचं यश. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कमवलंय तिनं तिचे यश. सखी कट्टा चॅनलच्या सखी करणार आहेत त्या महान व्यक्तिमत्वांचा जयघोष. आजचा दिवस साजरा करूया स्त्री शक्तीचा. आजचा दिवस साजरा करूया स्त्री शक्तीचा. करून जय जयकार महान अशा स्त्री व्यक्तिमत्वांचा. प्रगतीचे पंख तिचे उत्तर उत्तर होत भक्कम, हीच मनोमनी अभिलाषा. सखी कट्टा चॅनल कडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या पुनश्च खूप 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 शुभेच्छा. तर आता भेटूया सखी कट्टा चॅनलच्या सर्व सखींना ज्या घेऊन येणार आहेत महान अशा स्त्री व्यक्तिमत्वांना. साधी राणी उच्च विचारसरणी. चला तर मग ऐकूयात सुधा मूर्तींची छोटीशी कहाणी. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, प्राध्यापिका आणि एक सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती यांच्या राहण्यातील साधेपणा आणि त्यांची दानशूरता हे त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. समर्पित भावनेने काम करणाऱ्या 1960 मधील 590 मुलांच्या इंजिनिअरिंग बॅच मध्ये शिकणारी ही पहिली मुलगी म्हणजे या सुधा मूर्ती होय. विचार करा, त्यावेळी त्यांना किती अडचणींना सामोरे जावं लागलं असेल. एवढ्या सर्व मुलांच्या बॅच मध्ये एकटी मुलगी, किती अडचणींचा सामना करावा लागला असेल. तरी देखील त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी त्यांनी टॉप केले. पुढे टेल्को कंपनीमध्ये काम करणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला बनल्या. नोकरीनंतर काही दिवसातच नारायण मूर्तींसोबत सुधा मूर्तींचे लग्न झाले आणि लग्नानंतर नारायण मूर्तींनी बिझनेस करण्याचा डिसिजन घेतला. नारायण मूर्तींच्या डोक्यात बिझनेसच्या अनेक कल्पना होत्या, पण यासाठी पुरेसा फायनान्स मात्र नव्हता. त्यावेळी सुधा मूर्तींनी त्यांच्या सेव्हिंग्ज मधून काही रक्कम नारायण मूर्तींना दिली आणि तुम्ही काही दिवस तुमचे लक्ष पूर्ण बिझनेसवर केंद्रित करा. पूर्ण घराची मुलांची जबाबदारी मी स्वीकारेन असे ठामपणे निक्षून नारायण मूर्तींना सांगितले. त्यानंतर थोड्याच दिवसात नारायण मूर्तींनी जगप्रसिद्ध इन्फोसिस कंपनीची निर्मिती केली आणि या इन्फोसिस कंपनीमध्ये सुधा मूर्तींनी काही दिवसांनी जॉईन केले. तर मैत्रिणींनो, आपल्याला देखील जर काहीतरी वेगळे करावेसे वाटत असेल, स्वतःची काहीतरी ओळख बनवायची असेल, समाजात काहीतरी आपले स्थान मिळवायचे असेल, तर अशा या थोर आणि आदर्श व्यक्तींचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जसे की आजच्या या सुधा मूर्ती संघर्ष करत करत स्वतःच्या प्रगतीचा, कुटुंबाचा, समाजाचा, छंद, करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा बॅलन्स साधून मेळ घालून आपल्या स्वतःचे नाव एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. तर आपणही यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत आहे. महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मैं मेरी झांसी नहीं दूंगी हे शब्द ऐकताच आपल्याला आठवण येते ती म्हणजे वीर वीरांगना अशी झांसीची राणी यांची. अपने झांसी को अंग्रेजों के हाथों में नहीं लड़ने दूंगी हे वाक्य ऐकताच आपल्या अंगामध्ये वीज संचारते. त्यांचे हे उद्गार आजही समाजामध्ये जागृत आहे. राणी लक्ष्मीबाई या महान वीरांगना होत्या, तसेच त्या महान योद्धाही होत्या. त्यांनी लहानपणीच आत्मसंरक्षण, धनुर्विद्या, तलवारबाजी अशा प्रकारच्या अनेक विद्या पारंगत केल्या होत्या. इतकंच नव्हे तर आपल्या छोट्या लहान बाळाला पाठीशी घेऊन त्या लढाई लढल्या होत्या. राणी लक्ष्मीबाई म्हणजेच एक आत्मनिर्भर व्यक्तिमत्व होतं. तर समाजामध्ये आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. याने प्रत्येक महिलेने, प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आपण त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांनी जसं स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी अनेक विद्या पारंगत केल्या, लहानपणापासून त्या जशा शूर, धाडसी आणि पराक्रमी होत्या,
तसाच प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. या थोर महिला आपल्याला सांगून शिकवून गेल्या आहेत. तर अशा थोर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना विनम्र अभिवादन. सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मर जाऊंगी पर भागूंगी नहीं असं म्हणणारी नीरजा भनोट अतिरेक्यापासून 400 प्रवाशांचा सुखरूप जीव वाचून स्वतःचा जीव गमावणारी एकमेव आपली 23 वर्षाची नीरजा भनोट ही अशोक चक्र मिळवणारी पहिली व्यक्ती होती. तर नीरजा भनोट हिचा जन्म 7 सप्टेंबर 1963ला चंदीगडमध्ये झाला. खूप दिसायला सुंदर, चाणाक्य, हुशार आणि चुणचुणीत अशी मुलगी. वयाच्या 23व्या वर्षी तर ती एअर होस्टेस होती. 20 आणि 21व्या वर्षापासून तिला मॉडेलिंग आणि बॉलिवूडमध्ये करिअर करायचं होतं. ॲक्टिंगची तितकीच आवड आणि डॅशिंग आणि खूप काही तिच्यामध्ये होतं. तर अशी ही डॅशिंग गर्ल जेव्हा तिने एअर होस्टेस जॉईन केलं तर 5 सप्टेंबर 1986 साली पाकिस्तानच्या कराचीमध्ये तिथल्या विमानतळावर जेव्हा ती मुंबई ते अमेरिका असं तिचं विमानाचं प्रवास होता. तर कराचीच्या विमानतळावर जेव्हा त्यांचं विमान उतरलं तेव्हा तिथे 4 अतिरेक्यांनी त्यांच्या विमानाला वेठीस धरलं होतं. तर त्याच्या आधीच एक 2-3 महिने तिने ट्रेनिंग घेतलेली होती की जर अतिरेक्यांचा असा हल्ला झाला तर काय केलं पाहिजे. तर या ट्रेनिंगमध्ये तिने खूप काही गोष्टी शिकल्या होत्या. तर त्या तिने तिथे आजमावल्या. तर तिने पूर्ण तो ट्रेनिंगचा पूर्ण योग्य प्रकारे उपयोग करून ही प्रवासी जे 400 प्रवासी होते त्यांचे जीव तिने वाचवला. यांचा जीव वाचवताना तिला स्वतःचा जीव गमवावा लागला तरीही तिला त्याचं काहीही वाटलं नव्हतं. कारण जेव्हा अतिरेकी आतमध्ये घुसले त्यावेळेस अतिरेक्यांनी पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं की हे फक्त इंडियन लोकांना टार्गेट करणार आहेत. पण नंतर असं लक्षात आलं की ते लोक इंडियन लोकांना न करता फक्त अमेरिकन लोकांनाच मारायला आलेले होते. तर त्यावेळेस तिने खूप हुशारीने तिथल्या 40 लोकांचे पासपोर्ट लपवून ठेवले आणि पूर्ण जो 17 तासाचा जो काळ होता तो तिने खूप चांगल्या प्रकारे ढकलत पुढे आणला होता. आणि जेव्हा रात्र होत यायली होती त्यावेळेस तिने हुशारीने प्लेनमधले काही दरवाजे ओपन केले आणि प्रवाशांना तिथून हळूहळू ती बाहेर काढायला लागली. पण यावेळेसच काय झालं की बरेचसे प्रवासी बाहेर गेले आणि शेवटच्या काही वेळामध्ये 2-3 लहान मुलं जी राहिली होती त्या मुलांना वाचवताना तिने स्वतःला गोळ्या घेतल्या. पण त्या मुलांना काही होऊ दिलं नाही आणि त्या मुलांना सुखरूप बाहेर काढलं. तर अशी ही लढणारी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या कामावर प्रेम करणारी अशी ही नीरजा स्वतःचा जीव गमावून देशासाठी आणि स्वतःचा विचार न करता आपल्या ज्या प्रवाशांचा जीव वाचवणारी नीरजा खरंच एक खूप छान अशी महिला होती. तर शेवटच्या क्षणाला त्या 3-4 मुलांना ती वाचवताना स्वतःवर गोळ्या घेतल्या आणि त्या मुलांचा प्राण तिने वाचवला. तर त्या मुलापैकी एक मुलगा आज पायलट आहे आणि तिला मरणोत्तर अशोक चक्र भेटलं आहे. पाकिस्तानने पण तिला अवॉर्ड दिलेला आहे आणि तसंच अमेरिकेकडून पण तिला भेटलेलं आहे. तर वुमन्स डेसाठी तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारुड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणजे सुषमा स्वराज. चला तर आज आपण सुषमा स्वराज यांच्याविषयी 2 शब्द ऐकूयात. सुषमा स्वराज ह्या महिलांच्या आयडल आहेत. सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास खूप असा संघर्षमय होता. त्या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होत्या. सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. म्हणजे त्या 25व्या वर्षी महिला कॅबिनेट मंत्री बनल्या.
भारतीय चित्रपट उद्योगाला स्वतंत्र उद्योग समूह म्हणून घोषित करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. परराष्ट्र मंत्री म्हणून त्या ट्विटरवर सक्रिय होत्या. पासपोर्ट संदर्भात असंख्य नागरिकांच्या समस्या त्यांनी ट्विटरद्वारे सॉल्व्ह केल्यात. संसदपटू म्हणून त्यांची कारकीर्द विलक्षण होती. सुषमा स्वराज ह्या राजकारणातल्या सुनील गावस्कर होत्या. सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हो, हे गाणे ऐकल्याबरोबरच तुमच्या लक्षात आले असेल. बरोबर, मी लता मंगेशकर यांच्याविषयीच बोलते. घाण कोकिळा लता मंगेशकर, त्यांना लता दीदी असे सुद्धा म्हटले जाते. त्यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटात प्रथम पार्श्वगायन केले. तसेच 36पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. जवळपास 50,000 गाणी त्यांनी गायलेली आहेत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. लता दीदींना असे म्हटले गेले की तुमचा आवाज खूप पातळ आहे, तुम्ही गायिका बनूच शकत नाही. दिलीप कुमारांच्या शहीद या मूवीमध्ये त्यांना एस मुखर्जी साहेबांनी तर त्यांच्या पतल्या आवाजामुळे रिजेक्ट केलं. गुलाम हैदर अली साहेबांनी दिलीप कुमारांना त्यांचे एकदा जेव्हा गाणे ऐकवले तेव्हा ते म्हणाले की यांच्या आवाजात स्पष्टता नाही आहे, यांच्या आवाजाचा उच्चार स्पष्ट नाही आहे, कुठल्या तरी वेगळ्याच भाषेसाठीच यांच्या आवाजामध्ये जाणवतो आहे. पण लता दीदी एवढ्यावरच थांबल्या नाही. त्यांनी हार मानली नाही. त्यांनी खूप मेहनत करून आपला आवाज चांगला केला आणि म्हणूनच आज त्या घाण कोकिळा म्हणून ओळखल्या जात आहेत. लता मंगेशकरांच्या वडिलांना त्यांनी फिल्ममध्ये गाणे गायलेले आवडत नव्हते, पण त्यांच्या परिस्थितीमुळे लता मंगेशकरांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना फिल्ममध्ये गाणे गाणे भाग पडले. तसेच वयाच्या 33व्या वर्षी कोणीतरी विष देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची जगण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्या आज लवकर बऱ्या झाल्या. तसेच कही दीप जले कही दिल या गाण्यासाठी सुद्धा त्यांना प्रथम फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. लता मंगेशकरांना जेव्हा कोविडची लागण झाली तेव्हा त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. त्यावेळेस त्यांना त्या अनंतात विलीन झाल्या. या महान गायिकेला वंदन करून मी एवढेच म्हणेन, लय आज हरवला, ताल आज हरवला, गेलीस तू सोडून या साऱ्या जगाला, शब्द आज बघ मुका जाहला, कसे सावरावे सर्वांनी या दुःखाला, राहावे तुझ्या या स्वराविना देवाला, या स्वराविना देवाला. कर्तृत्वाचा, चारित्र्याचा आणि नेतृत्वाचा आदर्श घ्यावा अशी श्रेष्ठ स्त्री म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी बीड जिल्ह्यातील चोंडी या छोट्याशा गावी झाला. माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे हे त्यांच्या आई वडील होत. वयाच्या 8व्याच वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी झाला. खंडेराव हे व्यसनी होते, परंतु अहिल्याबाईंनी सासऱ्याकडे कधीही तक्रार न करता आपले कार्य नमूदपणे पार पाडले. तसेच अहिल्याबाई खंडेरावापासून अहिल्याबाईंना 2 अपत्ये झाली, मालेराव आणि मुक्ताबाई. बुंबेरी या लढाईमध्ये खंडेराव मरण पावले. त्यानंतर सती प्रथेनुसार अहिल्याबाई सती जायला निघाल्या. सासऱ्यांनी जनतेच्या हितासाठी नका जाऊ म्हणून त्या थांबल्या. त्यानंतर त्यांनी 28 वर्ष पूर्णपणे राज्यकारभार अत्यंत कुशलपणे पार पाडला. राज्य दरबारी चाललेली जनतेची अटकळ त्यांनी खोडून काढली. बाई काय राज्य करणार. त्यानंतर अहिल्याबाईंनी अनेक ठिकाणी मंदिरे बांधली, आश्रमशाळा बांधल्या, अनेक ठिकाणी वाटसरूंसाठी पाणपोई बांधल्या, विहिरी बांधल्या. अशा प्रकारे अनेक कामे केली. त्यानंतर पंढरपूर, नाशिक, सोरटी सोमनाथ, काशी विश्वेश्वर, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर अशा मोठमोठ्या मंदिरांचा
अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केला अशा या थोर रणरागिणींना माझा कोटी कोटी प्रणाम. ललकारती दाही दिशा, करती जयघोष जिचा, जुलूम जबरदस्ती आणि अन्यायाला फोडली तिने वाचा. सर्व धर्म जिथे सुखात नांदत होती, सारी जनता अशीच कर्तव्यनिष्ठ कर्मयोगिनी अहिल्यादेवी राजमाता. महान तत्वज्ञानी, न्यायप्रिय आणि शासनकर्त्या तू भूलोकांची महाराणी. धर्मनिष्ठ कर्तृत्वाचा समरागिनी, उद्धार समाजाचा करणे हाच तिचा ध्यास. जीवन वाहिले सुखी आणि समृद्धी करण्यास समाजास. प्रत्येक घरात लक्ष्मी नांदत होती, सुखी ठेवले राज्यास. जातपात समाज भाषा दान धर्म समान होती, आदर्श ठेविला नारी शक्तीचा. कित्येक पिढ्यान पुढती अशी राजमाता होणे नाही, होणे नाही. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. ज्या देशात मी माझ्या धर्मासकट मान्य नाही, अशा स्त्रीची ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचं मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे आहे आणि यमुना हे त्यांचे माहेरचे नाव आहे. पूर्वी बालविवाह होत असल्यामुळे यमुनेचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी तिच्यापेक्षा जास्त असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्यासोबत झाले. लग्नानंतर तिचे नाव आनंदीबाई जोशी असे करण्यात आले. लग्नानंतर आनंदीबाईंनी शिक्षण घ्यावे अशी अट गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाईंना घातली. फक्त शिक्षणच नाही तर अमेरिकेला पाठवून डॉक्टर करण्याची जिद्द त्यांची होती. त्यानुसार आनंदीबाईंनी शिक्षणास सुरुवात केली. पूर्वी बऱ्याच स्त्रिया अंगावर दुखणे काढत होत्या. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या दवाखान्यात जायचे नाही आणि पुरुष डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची नाही, अशी अवस्था त्या काळी स्त्रियांची होती. अशातच वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंनी एका बाळाला जन्म दिला. कमी वय, अशक्तपणा आणि वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे 10 दिवसातच त्यांचे बाळ दगावले गेले. या एका घटनेमुळे आपल्या पतीच्या निर्णयाला आनंदीबाईंनी मान्यता दिली. जून 1883 मध्ये आनंदीबाईंनी एकटीने अमेरिकेला बोटीने प्रवास केला आणि पेनसिल्वानिया या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. व्यवस्थित आहार आणि हवामान आनंदीबाईंना तेथे मानवत नव्हते, तरी देखील त्यांनी जिद्दीने अभ्यास पूर्ण केला. कष्टाचे फळ म्हणून 11 मार्च 1886 मध्ये आनंदीबाईंनी MD ही पदवी प्रदान केली. जिद्द, कष्ट आणि धैर्य जर मनात असेल तर एखादी स्त्री काही पण करू शकते. हा आदर्श आनंदीबाईंनी जगासमोर उभा केला. आपणा सर्वांना आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.